एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये एसे रायटिंग हा खूप महत्त्वाचा भाग असतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की इफेक्टिव्हली एसे लिहायचा कसा, एक्झामिनरला कसं इम्प्रेस करायचं. सो आज आपण काही बेस्ट एसे रायटिंग टेक्निक्स शिकणार आहोत, ज्या तुम्हाला परीक्षेत अधिक गुण मिळवायला मदत करतील. सर्वात आधी वी शुड अंडरस्टँड द बेसिक एसे स्ट्रक्चर. चांगला निबंध नेहमी 3 भागांमध्ये विभागला जातो. सर्वात आधी इंट्रोडक्शन, त्यात तुम्ही त्या विषयाची ओळख द्या. त्यानंतर मेन बॉडी, त्यात एखादा युक्तिवाद, उदाहरणं किंवा त्या टॉपिक वरचं विश्लेषण येईल. आणि सर्वात शेवटी कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये संक्षिप्त सारांश आणि तुमचा दृष्टिकोन महत्वाचा असतो. एकदा हे बेसिक स्ट्रक्चर समजला की कुठल्याही विषयावर आपण प्रभावी एसे लिहू शकतो. तुमच्या निबंधाची सुरुवात कॅची आणि प्रभावी असली पाहिजे. परीक्षक किंवा एक्झामिनर तुमचं पहिला पॅराग्राफ वाचतो आणि तिथेच तुमच्या रायटिंग स्टाईल बद्दल मत ठरवत असतो. सो कशी करू शकता तुम्ही एखाद्या निबंधाची सुरुवात? एखाद्या फेमस व्यक्तीच्या कोटेशननी करू शकता. फॉर एक्झाम्पल, बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड बाय महात्मा गांधी. किंवा एखादा थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन, विचार प्रवृत्त करणारा एखादा प्रश्न जर तुम्ही तिथे विचारला. फॉर एक्झाम्पल, डू यू थिंक अ फुल्ली डिजिटल रेव्होल्यूशन इज पॉसिबल इन इंडिया? किंवा गरज असेल तर थोडक्यात एखाद्या सब्जेक्टचा ऐतिहासिक संदर्भ. अशा पद्धतीने जर तुम्ही एखाद्या निबंधाची सुरुवात केली, दी एक्झामिनर विल वॉन्ट टू रीड फर्दर. त्यानंतर एसेची मेन बॉडी महत्वाची आहे. ती नीट आणि मुद्देसूद असायला पाहिजे. त्यात 3 गोष्टींचा समावेश करा. जर गरज असेल तर एखाद्या गोष्टीचा ऐतिहासिक दृष्टिकोन, आणि त्यानंतर त्याचा वर्तमान, आजच्या काळात हा विषय किती महत्वाचा आहे, आणि त्यानंतर त्याचा भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो, हे जर तुम्ही नमूद केलं तर ते आणखी इफेक्टिव्ह होईल. फॉर एक्झाम्पल, जर निबंध क्लायमेट चेंज आणि इट्स इम्पॅक्ट वर असेल तर भूतकाळात तुम्ही इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आणि पोल्युशन कशी सुरुवात झाली याबद्दल थोडं नमूद करू शकता. वर्तमान काळात त्याचा काय परिणाम आहे, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट मध्ये होणारे बदल याबद्दल लिहावं लागेल. आणि भविष्य काळात त्यावरचं सोल्युशन, म्हणजे ट्री प्लांटेशन किंवा सोलर एनर्जी किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, यावर जर आपण आपली 3 भागांमध्ये मेन बॉडी लिहिली तर त्याचा आणखी परिणाम होऊ शकतो. तुमच्या निबंधात फॅक्च्युअल डेटा आणि एक्झाम्पल्स असल्यास परीक्षकाला तुमचा अभ्यास आणि त्या विषयाची असलेली समज जाणवते. फॅक्ट किंवा रिसर्च देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, अकॉर्डिंग टू द UN, द ग्लोबल टेम्परेचर्स हॅव रायझन बाय 1.1 डिग्री सेल्सियस सिन्स द इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. किंवा त्यानंतर तुम्ही एखादं स्टॅटिस्टिक देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्यूट 20% ऑफ द इंडियाज GDP, बट ओव्हर 50% पॉप्युलेशन डिपेंड्स ऑन इट. त्यासोबत एखादं एक्झाम्पल पण देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, during the 2020 lockdown, Delhi's pollution dropped by 60%. या गोष्टी तुमच्या उत्तराला सॉलिड फाउंडेशन आणि एक्झामिनरवर स्ट्रॉंग इम्प्रेशन सोडून जातात. फायनली, तुमचं कन्क्लुजन शॉर्ट आणि प्रभावी असायला हवं. ते फक्त आधीचे मुद्दे रिपीट करणारं नसावं. त्यातून तुमचा विचार स्पष्ट होणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही विमेन एम्पॉवरमेंटवर एसे लिहित असाल तर तुम्ही कन्क्लुजन लिहू शकता, जसं भारतात महिलांना पूर्ण संधी आणि समान हक्क मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी समाजाने आणि सरकारने मिळून प्रयत्न करायला पाहिजे. बिकॉज आफ्टर ऑल, एज्युकेटेड अँड एम्पॉवर्ड विमेन आर दी आयडेंटिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह नेशन. असं शॉर्ट आणि प्रभावी कन्क्लुजन जर तुम्ही लिहिलं तर ते एक्झामिनरवर फायनल स्ट्रॉंग इम्पॅक्ट सोडून जातो. भरपूर स्टुडंट्स काही कॉमन मिस्टेक्स करतात, त्या टाळल्या पाहिजे. मोठ्या पॅराग्राफच्या ऐवजी छोटे आणि स्पष्ट पॅराग्राफ लिहा. सोप्या भाषेऐवजी क्लिष्ट शब्द किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स स्ट्रक्चर वापरण्याचं टाळा. सोपी भाषा, जी तुम्हाला आणि परीक्षकाला कळेल अशी सोपी शब्द आणि भाषा दोन्ही महत्वाच्या आहेत. त्यानंतर हँडरायटिंग. जर वाचण्यास कठीण हँडरायटिंग असेल तर मार्क्स कट होऊ शकतात. म्हणून स्वच्छ आणि नीटनेटकं हँडरायटिंग गरजेचं आहे. चला लगेच रिवाइज करूया. सगळ्यात आधी इंट्रोडक्शन प्रभावी लिहा. त्यासाठी एखादं कोटेशन, थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन किंवा ऐतिहासिक संदर्भ द्या. दुसरं म्हणजे मुख्य भाग मुद्देसूद लिहा. त्यासाठी त्याचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा दृष्टिकोन द्या. फॅक्ट्स, एक्झाम्पल्स, रिसर्च आणि स्टॅट्स वापरा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्क्लुजन संक्षिप्त आणि दमदार असायला पाहिजे. कॉमन मिस्टेक्स टाळा आणि हँडरायटिंग नीट ठेवा. डिड यू फाइंड दिस व्हिडिओ हेल्पफुल? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. शेअर करा व्हिडिओला आणि आणखी अशा काही टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
See you in the next video. Bye bye.